आमचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांच्या नेतृत्वामध्ये महायुती राज्यामध्ये कार्यरत आहे आणि महायुतीचा उमेदवार म्हणून शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी यांना उमेदवारी मिळाली होती। उमेदवारी अर्ज दाखल झाला होता आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे की या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून आम्ही ही निवडणूक सक्षमपणे लढवण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी सर्व महायुतीतल्या पक्षाच्या नेत्यांशी त्यांचे जेवढे काही आमचे मतदार आहेत त्यांना या ठिकाणी बोलून या निवडणुकीला समोर जाणार होतो। परंतु संख्याबळ नसल्यामुळे खरं तर महाविकास आघाडीने या निवडणुकीमध्ये त्यांचं पूर्वीपासून नियोजन नव्हतं। कसं तरी निवडणूक लढवण्याच्या दृष्टीनं त्यांनी उमेदवार धरून बांधून या ठिकाणी पुढं आणला, परंतु त्याच उमेदवाराला जेव्हा सत्य परिस्थिती लक्षात आली तेव्हा आपला टिकाव लागणार नाही, आपल्याजवळ मतं नाही अशा पद्धतीची जाहीर कबुली देऊन त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। त्यानंतर मात्र जे काही आमच्या महायुतीतले दोन उमेदवारांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, पक्षाच्या वरिष्ठ नेत्याकडून त्यांना सुद्धा बोलण्यात आलं। मी सुद्धा त्यांना विनंती केली आणि त्यांनी सुद्धा आज उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे आणि मी ही निवडणूक अविरोध झाली त्याबद्दल सर्व मतदारांचं मनापासून आभार मानतो। आणि बऱ्याच गोष्टी निवडणूक लागल्यानंतर गैरसमज होतात, निवडणुकीला धावपळ होते, निवडणुकीमध्ये बऱ्याच गोष्टीचा मनामध्ये एकामेकाबद्दल कुटकता निर्माण होते। हे सर्व गोष्टी आता टाळल्या गेलेल्या आहेत आणि माझ्या दृष्टीनं जिल्ह्याचं जे काही चांगलं वातावरण या अविरोध निवडणुकीमुळे परत या ठिकाणी चांगलं निर्माण झालेलं आहे आणि खरं तर जिल्ह्यातल्या सर्व पक्षांमध्ये ही निवडणूक अविरोधच व्हावी अशा पद्धतीची भूमिका नेत्यांमध्ये होती आणि सर्वांमध्ये होती। आता ही निवडणूक अविरोध झालेली आहे। मी यवतमाळ जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मनापासून सर्व या ठिकाणी नेत्यांचं आणि सर्व मतदारांचं या ठिकाणी आभार मानतो। तर निवडणुकीमध्ये आता काय बोलावं, वृत्तपत्रामध्ये किंवा TV मीडियामध्ये काय सांगावं हा त्यांचा प्रश्न आहे, परंतु या निवडणुकीमध्ये कुठेही कोणावर प्रेशर नव्हतं, कुठेही काही कोणत्या दुसऱ्या गोष्टीचा वापर या ठिकाणी झाला नाही। ही निवडणूक लोकशाहीमध्ये खरं तर सर्वांना अधिकार आहे। जेव्हा निवडणुकीमध्ये सुरुवातीला जे चित्र दाखवल्या गेलं तसं चित्र नव्हतं। महायुती म्हणून आमच्याजवळ मोठं संख्याबळ होतं। आज राज्यामध्ये सत्ता आमची आहे। राज्याचे मुख्यमंत्री आणि पूर्ण मंत्रिमंडळ ज्या पद्धतीनं राज्याच्या प्रत्येक विकासाच्या दृष्टीनं निर्णय घेत आहे, पायाभूत सुविधेचा निर्माण करण्याच्या दृष्टीने निर्णय होत आहे आणि हे सर्व पाहून खरं तर मोठ्या प्रमाणात मतदार हे आमच्याच बाजूनं झुकलेले होते। आणि राज्यामध्ये जेव्हा आमचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब हे मुख्यमंत्री असताना त्यांनी जे सर्वसामान्यांसाठी निर्णय घेतले, राज्याच्या कारभारामध्ये जवळपास 500 निर्णय घेऊन सर्व समाज घटकातल्या लोकांसाठी एक फार मोठं काम त्यांनी केलं। त्याच्यावरून शिवसेनेबद्दल आपुलकी, शिवसेनेबद्दल प्रेम आणि त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवाराबद्दल सुद्धा प्रेम हे सर्व मतदारांचं होतं। ही निवडणूक मोठ्या फरकानं जर झाली असती तर आम्ही विजयी झालोच असतो।